नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहे कढी चावल। तर चावल तर बनवून घेतलेले आहेत। चला आता आपण कढी बनवूया। त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाकूया मोहरी। मोहरी थोडीशी तडतडली की टाकूया जिरं। जिरं टाकलं त्याच्यानंतर टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता पण आपला चांगला भाजलेला आहे बघा। त्यानंतर टाकूया हिरवी मिरची बारीक करून घेतलेली। आणि त्याचबरोबर लसूण खोबऱ्याची पेस्ट सुद्धा आपण टाकतोय। हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया। सगळा मसाला व्यवस्थित भाजून घेऊया आता आपण। तर मित्रांनो, आपला मसाला चांगला भाजलेला आहे 1 मिनिटभर। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकूयात। हळद टाकून हा मसाला परतवून घेऊयात। आणि मसाला चांगला भाजला की त्यानंतर आपण काय ऍड करणार आहे तर ताक, मेन इन्ग्रेडियंट आपल्या कढीमधलं। तर हे बघा, ताक असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते ऍड करूया। चांगला तडका बसायला पाहिजे। गॅस फुल फ्लेम वरती ठेवायचा आणि तडका मारून घ्यायचा। तर चला आपण ताक ऍड करूयात। चांगला तडका बसला का नाही खूप छान चव येते। तर मित्रांनो बघा, आपण पाणी ऍड केलेलं आहे। आता ही जरा शिजवून घेऊयात आपण कढी। पण लक्ष द्या की याला उकळी येऊ द्यायची नाही। आणि उकळी येऊ नये म्हणून आपण याला कंटिन्यू हलवत राहायचं, स्टर करत राहायचं, म्हणजे उकळी येऊ नये म्हणून। आणि चवीनुसार आपण मीठ ऍड करतोय। थोडा वेळ शिजवून घेऊयात। उकळी न येता हलवून घ्यायचं। उकळी यायला लागली म्हणजे दिसते आपल्याला उकळी आली येतीये तर हलवायचं पळीनं। आणि उकळी येऊ द्यायची नाही, मंद गॅस कमी गॅसवरती शिजू द्यायचं थोडा वेळ। आपण हे 5 मिनिटं शिजवून घेऊयात आपली कढी। तर बघा मित्रांनो, आपली कढी रेडी झालेली आहे। कलरही किती सुंदर आलेला आहे बघा 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर। तर चला आपण खायला घेऊयात चावलवरती। या गरमागरम कढी चावल खायला थंडीमध्ये। एकदम गरम गरम कढी चावल या सगळ्यांनी खायला। तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।